चोरट्यांनी हद्दच केली, थेट एटीएम मशीनच पळविले. लाखोंचा ऐवज चोरीस, जळगावात खळबळ. जळगाव शहरात घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटना वाढत असतानाच आता चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सुमारे 9.5 लाख रुपयाचा ऐवज चोरीस गेला आहे. ही घटना शहरातील पोलनपेठ परिसरात घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे ब्रांच मॅनेजर हरीश विजय गांधी वय वर्ष 37 यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलनपेठ येथील सत्यम प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर बँकेची शाखा व संलग्न एटीएम केंद्र आहे. गुड फ्रायडेच्या सुट्टीमुळे एटीएम मध्ये मोठ्या प्रमाणात रोकड ठेवण्यात आली होती. या संधीचा फायदा घेत 4 अज्ञात इसमांनी पहाटे 1 ते 1:30च्या सुमारास एटीएम मध्ये प्रवेश करून मशीनला जाड दोर बांधून वाहनांच्या साह्याने खाली पाडले. त्यानंतर काही मिनिटातच मशीन 4 चाकी वाहनात टाकून तेथून पलायन केले. घटनेनंतर एटीएम केंद्रातील काचा फुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून त्यात 4 संशयित दिसून येत आहेत. या चोरीत सुमारे 2,50,000 रुपये किमतीचे एटीएम मशीन व त्यामध्ये असलेली अंदाजे 7 लाख रुपयांची रोकड असा एकूण 9,50,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव शहर पोलीस करीत आहेत. चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. मात्र या घडलेल्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बघत रहा MH19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव प्रतिनिधी शाहिद खान सोबत, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र.